नमस्कार मित्रांनो, यूट्यूब वाडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आमच्या शेजारचा बावड्या सारखा बोटाकडे बघत होता. तर मी त्याला सहज विचारलं, का रे भाऊ बोटाकडे का पाहतो सारखा सारखा? तर तो बोलला, मतदान करून आल्यापासून पाहतोय पण हे बोटावरची शाई काही जातच नाही. मग आम्हाला पण प्रश्न पडला, अरे आपल्या पण बोटावरची शाई अजून गेलेली नाही. साहजिकच प्रश्न तर पडणारच ना. मतदान पण झालं, निवडणुकीचा निकाल पण लागला, पण ही शाई काय बोटावरून जायचं नाव काय घेईना. मग काय साहजिकच आहे ना, प्रश्न तर सगळ्यांना पडणारच. मग आम्ही या गोष्टीचा शोध घ्यायचा ठरवला. मग आम्हाला पण भावड्यासारखे काही प्रश्न पडले. या शाईचा शोध कोणी लावला असेल बरं? कोण बनवत असेल बरं ही शाई? आणि या शाईची किंमत तरी काय असेल? जर एखाद्याच्या हाताला बोटच नसतील तरी कुठे लावायची ही शाई? बोटच काय एखाद्याला हातच नसतील तर मग कुठं लावणार ही शाई? असे अनेक प्रश्न आम्हाला पण पडले. मग आम्हाला कळालं की या शाईला म्हणतात इंडेलिबल इंक, म्हणजेच अमिट शाई. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की ही शाई का लावली जाते. तर शाई लावण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बोटाला शाई लावल्यावर मतदान केलेलं कळतं. म्हणजे एक व्यक्ती हा दोनदा मतदान करू शकत नाही. आता अशा प्रकारे शाई लावणारा भारत हा एकमेव देश नाही आहे, तर जगातले इतर 90 देश सुद्धा अशी शाई मतदान केल्यानंतर तिथल्या लोकांच्या बोटाला लावतात. आणि त्यातल्या त्यात खास गोष्ट म्हणजे या 90 देशांमध्ये बहुतेक देशांमध्ये ही शाई भारतातूनच पाठवली जाते. आता सगळ्यात मोठा प्रश्न, कोण बनवतं बरं ही शाई? कोण बनवत असेल शाई? तर ही शाई आपल्या भारतात म्हणजे कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड या नावाची कंपनी, ही कंपनी बनवते. आणि त्याबरोबरच तेलंगणामध्ये रायडू लॅबोरेटरीमध्ये ही शाई बनवली जाते. तर रायडू लॅबोरेटरीमध्ये बनवलेली शाई इतर देशांमध्ये पाठवली जाते. आणि म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड कंपनीमध्ये बनवलेली शाई भारतीय निवडणूक आयोग आपल्या निवडणुकांच्या मतदानाच्या वेळी वापरतात. आता आपण ह्या शाईचा उपयोग कुठं कुठं केला जातो ते बघूया. आता ही शाई देशातल्या निवडणुकांबरोबरच पल्स पोलिओ लसीकरण अभियानात पण वापरली जाते. ज्या छोट्या छोट्या बालकांना लस दिली जाते त्यांना पण या शाईने अशी खून केली जाते. अजून एकदा ही शाई वापरली होती तर कधी, तर जेव्हा भारतात नोटबंदी झाली होती तेव्हा भारत सरकार आणि RBIने बँकांना ही शाई वापरण्याचे आदेश दिले होते. कारण त्यावेळेस डबल लोकांनी नोटा बदलून घेऊ नये. एक व्यक्ती एकदाच 500 आणि 1000चा नोटा बदलून घेऊ शकत होता ना, म्हणून एका व्यक्तीने 2 वेळेस नोटा बदलायला जाऊ नये म्हणून ही शाई लावली जायची. आता महत्त्वाचा प्रश्न, या शाईत असं काय आहे का ही शाई पुसतच नाही? तर ही शाई बनवत असताना अनेक प्रकारच्या रसायनांचा उपयोग केला जातो, जसं सिल्वर नायट्रेट, पोटॅशियम आयोडाईड, सोडियम हायड्रॉक्साईड इत्यादी. मात्र सिल्वर नायट्रेट हा घटक याच्यात मुख्य भूमिका बजावतो. या शाईत एकूण जवळजवळ 10 ते 18% प्रमाणे सिल्वर नायट्रेटचं असतं. या शाईची खासियत आहे की ही शाई बोटावर लावल्या 1 सेकंदातच तिची खून बोटावर सोडते. आणि हेच कारण आहे की ही शाई पुसता पण येत नाही. बोटावर लावल्या फक्त 40 सेकंदातच ही शाई पूर्णपणे सुकून जाते. आणि त्यातल्या त्यात सूर्याची किरणं जर का बोटावर पडली तर हा रंग अधिकच पक्का होतो. आणि त्यातल्या त्यात जर पाण्याच्या संपर्कात जर आला तर मग शाईचा रंग आणखीनच अजून गडद होतो. जेव्हा शाई बोटावर लावली जाते तेव्हा सिल्वर नायट्रेट आपल्या शरीरातील सॉल्टशी म्हणजेच मिठाशी रिॲक्ट होतं आणि सिल्वर क्लोराईडमध्ये परावर्तित होतं. आणि हे सिल्वर क्लोराईड सहजासहजी पाण्यामध्ये मिसळत नाही आणि ते त्वचेवर जास्तीत जास्त काळापर्यंत टिकून राहतं. तसंच ही बोटावरची खून साबण, पाणी आणि इतर कोणत्याही केमिकलने पुसता येत नाही. ही शाई अगदी बऱ्याच काळापर्यंत 7 ते 15 दिवसापर्यंत अशीच बोटावर टिकून राहते. तरी पण मग अजून एक प्रश्न पडतोच, का ही शाई निघून जाते तरी कधी? तर मग 1971पर्यंत ही शाई फक्त बोटावर लावली जायची. त्यानंतर ही शाई बोटाबरोबर नाकावर पण लावली जाऊ लागली, कारण जास्त दिवस ती बोटावर टिकून राहावी. विज्ञानात तर आपण शिकलो आहेच, माणसाच्या शरीरातील मृत पेशी निघून जातात आणि त्या जागी नवीन पेशी येत असतात. तर इथं पण जेव्हा बोटावरील त्वचेच्या पेशी मृत होतात तेव्हा ते आपोआप निघून जातात आणि मग त्याबरोबर ही बोटावर लावलेली शाई पण निघून जाते. पण नखावर लावलेली शाई ज्यावेळेस नख वाढत जातं त्यावेळेस नखाबरोबर ही शाई पण पुढे जाऊन निघून जाते. आता या शाईची गरज नेमकी का पडली असेल? तर स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच 1951-52 सालामध्ये निवडणुका झाल्या.
त्यावेळेस असे बरेच लोक होते की ज्यांनी दुसऱ्याच्या जागी स्वतःचं मत दिलं, आणि असे पण लोक होते का ज्यांनी एकापेक्षा जास्त वेळा मतदान केलं. आणि मग त्यावेळेस निवडणूक आयोगाकडे अनेक प्रकारच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यावेळेस देशाचे पहिले चीफ इलेक्शन कमिशनर होते सुकुमार सेन. त्यांनी या समस्येवर तोडगा काढण्याचं ठरवलं. आणि मग त्यांना एक कल्पना सुचली की मतदाराच्या बोटावर काहीतरी लावायला पाहिजे, किंवा काहीतरी असे गुण करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला समजेल की त्या व्यक्तीने मत दिलं आहे. परंतु एक समस्या होती, ती म्हणजे जे काही आपण त्या बोटावर लावणार आहे किंवा जी शाई लावणार आहे ती पुसली गेली नाही पाहिजे. त्यानंतर मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडियाशी संपर्क साधला. वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद भारत नवी दिल्ली म्हणजेच CISR येथे काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी एक फॉर्म्युला बनवला, आणि या फॉर्म्युल्याला नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन न्यू दिल्लीने पेटंट केलं. आणि त्यानंतर 1962मध्ये इलेक्शन कमिशनने लॉ मिनिस्ट्री, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी आणि त्याचबरोबर नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या तिन्हीबरोबर संगनमत करून म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड याबरोबर एक ॲग्रीमेंट केलं. तेव्हापासून आत्तापर्यंत हीच कंपनी ही शाई बनवते. या शाईचा सर्वात पहिल्यांदा वापर 1962मध्ये झालेल्या निवडणुकीत करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत हीच शाई प्रत्येक निवडणुकांमध्ये वापरली जाते. ही शाई बनवणाऱ्या कंपनीचा पण एक इतिहास आहे. आता ही शाई बनवणारी कंपनी म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड MPVLचा इतिहास वाडियार राजवंशाशी जोडलेला आहे, म्हणजे राजघराण्याशी जोडलेला आहे. तर या राजवंशातला एक राजा महाराज कृष्णराव वाडियार यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सन 1937मध्ये या कंपनीची स्थापना केली होती, आणि तिला नाव दिलं होतं म्हैसूर लेक अँड पेंट्स. देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ही कंपनी कर्नाटक सरकारच्या ताब्यात गेली, आणि मग सन 1979मध्ये या कंपनीने नाव बदलून म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड असं ठेवण्यात आलं. आणि मग याच कंपनीला नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीने ही शाई बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. म्हणजेच ही कंपनी 1960पासून ते आजपर्यंत ही शाई बनवते. या शाईचा फॉर्म्युला अतिशय गुप्त ठेवलेला आहे. CSIRने हा फॉर्म्युला बनवला असून हा फॉर्म्युला म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड कंपनीच्या फक्त 2च कर्मचाऱ्यांना माहिती आहे. आणि या 2 कर्मचारी निवृत्त झाले की पुढच्या 2 कर्मचाऱ्यांना हा फॉर्म्युला सांगितला जातो. या शाईच्या एका बाटलीमध्ये 10 मिलीलिटर शाई असते. तर एका बाटलीमध्ये जवळजवळ 700 ते 800 मतदारांच्या बोटावर ही शाई लावली जाते. आणि या एका 10 mlच्या बाटलीची किंमत 174 रुपये एवढी आहे. म्हणजेच या शाईच्या फक्त एका थेंबाची किंमत 13 रुपये एवढी आहे. भारतात 2024मध्ये एकूण मतदारांची संख्या आहे 97 कोटी. म्हणजेच इलेक्शन कमिशनने कंपनीला 26,55,010 शाईच्या बाटल्या बनवण्याची ऑर्डर दिली होती, आणि त्याची एकूण किंमत 55 कोटी रुपये. आणि मग हा सर्व एकूण खर्च सर्व मतदारांमध्ये डिवाईड केला तर प्रति मतदार 1 रुपये 75 पैसे एवढा मतदानाच्या शाईचा खर्च येतो. आता मतदानाच्या वेळी कोणत्या बोटावर शाई लावली जाते ते पाहूयात. आता मतदानाच्या वेळी शाई अशा प्रकारे लावली जाते की शाईचा काही भाग बोटावर आणि काही भाग नाकाच्या मुळापर्यंत लावला जातो, आणि ही शाईची खूण स्पष्ट दिसली पाहिजे. मतदान करण्याच्या अगोदर मतदाराची ओळख सुनिश्चित केली जाते, हाच मतदार आहे का. आणि मग डाव्या हाताच्या तर्जनी बोटावर म्हणजेच अंगठ्याच्या शेजारच्या बोटावर ही शाई लावली जाते. आणि हा मतदार जर दिव्यांग असेल तर कोणी मतदाराची सहायता करण्यासाठी मत देण्यासाठी आला तर मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनी बोटावर ही शाई लावली जाते, आणि सहाय्य करणाऱ्याच्या उजव्या हाताच्या तर्जनी बोटावर शाई लावली जाते. आता जे कर्मचारी किंवा अधिकारी संरक्षण सेवेत काम करतात ते त्यांची मत देण्यासाठी एका प्रतिनिधीची निवड करतात, त्याला प्रॉक्सी वोटर असे म्हणतात. त्याच्या डाव्या हाताच्या मध्यम बोटावर ही शाई लावली जाते. मग एखाद्या मतदाराच्या हाताला बोटच नसतील तर काय करायचं. जर एखाद्या मतदाराची डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्याच्या डाव्या हाताच्या कोणत्या एका बोटावर शाई लावली जाते. पण जर त्याच्या डाव्या हाताला एकही बोट नसेल तर त्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. पण जर त्याच्या उजव्या हाताला तर्जनी नसेल तर त्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीपासून सुरू होऊन कोणत्याही एका बोटावर शाई लावली जाते. जर एखाद्या मतदाराच्या दोन्ही हातांना बोटच नसतील
तर त्यांच्या क्रमशः डाव्या किंवा उजव्या हात जिथे संपत असेल त्या ठिकाणी शाई लावली जाते. तर आता अशी कोणकोणते देश आहेत का जिथं भारत ही इंडिलिबल इंक निर्यात करतो? तर दक्षिण आफ्रिका, थायलंड, सिंगापूर, कॅनडा, मलेशिया, मालदीव, कंबोडिया, अफगाणिस्तान, तुर्की, नेपाळ, नायजेरिया इत्यादी अशा एकूण 30 देशांमध्ये ही शाई भारतातून निर्यात केली जाते. येथून मागे या शाईच्या बाटल्या पाठवल्या जायच्या, पण 2014 पासून नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यापासून इंडेलिबल इंक मार्कर परदेशात पाठवले जातात. आता ही शाई कोण कोण विकत घेऊ शकतो? तर सरकारी आणि निवडणुकांशी संबंधित एजन्सीज फक्त ही शाई विकत घेऊ शकतात. तर हे होते इंडेलिबल इंक म्हणजेच अमिट शाईचे रहस्य. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हालाही जर असे काही प्रश्न पडत असतील तर आम्हाला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.